नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नम्रताज मराठी लाईफस्टाईल. तर आज आपण बघणार आहोत सोयाबीनची भाजी. त्यासाठी मी इथे गरम पाणी करायला ठेवले. त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायचे. या पद्धतीने सर्व सोयाबीन त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. 5 मिनिटं आपल्याला ते सोयाबीन भिजवायचे आहेत. चांगले भिजवून घ्यायचे आहेत. सोयाबीन पूर्ण पाणी शोषून घेतं आणि अशा मऊ होतात. तर आपल्याला पूर्ण भिजवून झाल्यानंतर त्यानंतर आपण एक चाळणीमध्ये हे सोयाबीन टाकायचे आहेत. त्याच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता ह्याला थोडं थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ह्याच्यामधलं सगळं पाणी आपण पिळून घ्यायचं आहे. संपूर्ण पाणी आपल्याला याच्यातलं काढायचं, असं पिळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सर्व पाणी ह्याच्यामधलं काढून घेत आहे. यामधलं मी सर्व पाणी काढून घेत आहे. तर आता बघणार आहोत आपण यासाठी लागणारा मसाला. त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे. खोबरं थोडं परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये खोबरं भाजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. मी थोडंसं इथे तेल टाकत आहे. लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खोबरं आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आता खोबरं आणि कांदा चांगला परतलाय. आता कमी काढून घेते. आता याचं आपण वाटण बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये धणे आणि थोडंसं जिरे घालायचे आहेत. आता हा मसाला आपल्याला मिक्सरला चांगला वाटून घ्यायचा आहे. हा खडा मसाला आपल्याला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपण केलेलं याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे. सर्व परतायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचंय. 1 सेकंदासाठी झाकण ठेवून आपल्याला पुन्हा बघायचंय तेल सुटतंय की नाही. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत. हळद, काश्मीरी लाल मिरची, धने पावडर आणि आपला घरगुती जो मसाला असतो तो देखील टाकायचा आहे. आपल्याला किती तिखट हवाय त्यानुसार आपण हा घरगुती मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे सर्व मसाले या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनिटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तेल सुटलेलं आहे बघा आपल्या मसाल्याला. तर या ठिकाणी आपल्याला सोयाबीन टाकायचे आहेत. सर्व सोयाबीन यामध्ये मी टाकून घेते आणि पूर्ण मसाला मध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. सोयाबीन पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे मी सर्व मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. आपल्याला किती भाजी पातळ हवी आहे, किती सुकी हवी आहे यानुसार आपण आपल्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे. हो, पण गरमच पाणी टाकायचं आहे. त्यामुळे या भाजीला चांगली तरी येते. तर अशा पद्धतीने मी पाणी टाकलेलं आहे. आता ह्याच्यावरती चांगली हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे. चांगली उकळी काढायची आहे. तर इथे तयार आहे आपला सोयाबीन मसाला. बघा किती छान वाटते ना. 2 चपात्या जास्त खाल अशी ही भाजी. खूप छान. आणि
व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.